हे तीनही कार्य भगवंताच्या अवताराचे आहेत। मग शिवाजी महाराज कोणी सामान्य राजे नव्हते, तर ते भगवान शिवाचा अवतार, भगवान शिवच जिजाऊ मातेच्या उदरी जन्माला आलेले होते। भवानी माता शिवाई मातेची कृपा आणि शिवाई मातेची उपासना जिजाऊ मातेने केली आणि त्या उपासनेच्या बळावर भगवान शिव रूपाने, भगवान शिव छत्रपती रूपाने जिजाऊ मातेच्या उदरी जन्माला आले। ते माता कशी असेल, धन्य आहे ती माता। महाराज अशा माता पित्यांना धन्यवाद देतात प्रथम चरणामध्ये। आपुल्या हिता जो से जागता धन्य माता पिता तयाजिया। त्यांच्या माता पित्यांना तुकोबाया धन्यता देतात, धन्य ती माता। मी सांगितलं माता पित्यांच्या आपल्या पूर्वजांचे काही संस्कार आपल्यामध्ये आलेले। आगमोप प्रजापालः देशो जन्मच कर्मच। देश म्हणजे स्थान, ज्या स्थानावर आपण वास्तव्य करतो त्या स्थानाचे सुद्धा संस्कार आपल्याला येतात बरं का। आणि म्हणून स्थान म्हणजे देश, जन्म, जन्मकाल, जन्मस्थान, जन्म वेळ, त्याचा देखील प्रभाव आपल्या बुद्धीवर पडतो। पुढचे कर्म, जसे कर्म आपण करतो तशी आपल्याला बुद्धी होते, त्या कर्माचा प्रभाव आपल्या बुद्धीवर पडतो। पुढचे ध्यान, ध्यान म्हणजे चिंतन। जसं चिंतन आपण करतो तसं मन बनतं। पुढचे मंत्र म्हणजे सल्ला, जसा सल्ला लोक देतात त्याचा प्रभाव आपल्या बुद्धीवर पडतो। आणि शेवटचे संस्कार, पूर्वजन्मीचे संस्कार।
असे दशे ते बुद्धी हेतवा, हा बुद्धीला 10 हेतू सांगितले. त्यामध्ये माता पिता हे सुद्धा अतिशय महत्वाचे असतात. आणि म्हणून या ठिकाणी मी उदाहरण सांगत होतो, ज्याप्रमाणे माता मदालसीने झोके देता देता आपल्या पुत्राला घडवलं, माता सुनीतीने ध्रुवाला घडवलं. सुनीती उत्तानपाद राजाचा मुलगा आहे ध्रुव. उत्तानपादाला 2 पत्न्या होत्या, एक सुनीती आणि एक सुरुची. उत्तानपाद म्हणजे काय? उत्तानपाद म्हणजे जीव. उत्तान म्हणजे वर, पाद म्हणजे पाय. जीव हा गर्भ अवस्थेमध्ये असताना वर पाय खाली डोकं अशा अवस्थेत असतो बरं का. तो जन्माला येताना डोक्यानेच येतो ना, म्हणून तर इकडे तिकडे डोक्याची सवय त्याला जन्मापासून सवय. कारण पायाळू फार थोडे असतात, बहुतेक डोकाळूच. इकडं डोक तिकडं डोक नको तिथे डोकीतच राहतो, कारण डोक्याची सवय जन्मापासून. जीवाची अवस्था आहे उत्तानपाद म्हटलेलं आहे. या उत्तानपादाला 2 पत्न्या त्या सुनीती आणि सुरुची. बघा, जीव नीती आणि रुची यांच्यामध्ये फसलेला आहे. जीव नीतीच्या अधीन होतो तेव्हा नीतीपासून जे फळ मिळतं ते ध्रुव म्हणजे टिकणारं अढळ पद मिळतं. आणि रुचीच्या अधीन होतो त्या उत्तम फळ मिळतं. उत्तम म्हणजे रुची. रुची म्हणजे काय असतं? माणसाची प्रत्येकाची रुची उत्तम आहे. भोजन उत्तम मिळावं, स्वादिष्ट मिळावं, प्रत्येक गोष्टी, कपडे उत्तम मिळावे, घर उत्तम मिळावं. आणि मग रुची माणसाची उत्तम असते. मग सुरुचीपासून झाला मुलगा, त्याचं नाव होतं उत्तम. आणि नीतीपासून झाला, सुनीतीपासून झाला तो ध्रुव. कारण नीतीपासून मिळणारं फळ टिकणारं असतं, ते ध्रुव असतं. आणि म्हणून या उत्तानपाद राजाला सुनीतीपासून मुलगा झाला तो ध्रुव आणि सुरुचीपासून झाला तो उत्तम. एक दिवस उत्तम आपल्या पिताजीच्या मांडीवर बसलेला असताना ध्रुवाला वाटलं आपणही मांडीवर बसल्याकरता जावं, परंतु सुरुचीने सांगितलं, ध्रुवा तुला त्या मांडीवर बसता येणार नाही. का बसता येणार नाही? सांगितलं, कारण तू माझ्या उदरी जन्म घेतलेला नाही आहे, आणि जर तुला त्या मांडीवर बसायचं असेल तुला मरावं लागेल, पुन्हा माझ्या पोटी जन्माला यावं लागेल, तेव्हा तुला त्या मांडीवर बसता येईल. ध्रुवाला क्रोध आला आणि ध्रुवाने आपल्या आईला विचारलं, माझा पिताजीच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही का? त्याला सुनीतीने सांगितलं, बा ध्रुवा, अरे या हाडा मासाच्या मांडीला काय कर? ऐसी जगह बैठे कोई न बोले उठ, ऐसी बात बोले कोई न बोले झूठ. काय करतोय हाडा मासाच्या मांडीला? अशा ठिकाणी आपण जाऊन बसावं की जिथून कोणी उठ म्हणणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारे सुनीतीने ध्रुवाला घडवलं, तपस्येला पाठवलं. माता कयाधूने प्रल्हादाला घडवलं. किती माता आहेत अशा? कयाधू जेव्हा हिरण्यकश्यप तपस्या करता गेला त्यावेळेला नारदांच्या आश्रमामध्ये कयाधू होते. गर्भावस्थेमध्ये असतानाच प्रल्हादावर संस्कार झालेले होते. हिरण्यकश्यप सारखा राक्षस पण त्याच्या उदरी प्रल्हादासारखा भक्त का जन्माला आला? ही मातेची तपस्या आहे, हे मातेचं सामर्थ्य आहे. कारण गर्भावस्थेमध्ये असताना नारदांच्या आश्रमामध्ये कयाधू होते आणि नारदांनी कयाधूला उपदेश केल्यामुळं प्रल्हादासारखा भक्त जन्माला आला. बाळावर संस्कार हे गर्भावस्थेपासून होत असतात. भारतीय संस्कृतीमध्ये 16 संस्कार आहेत. त्यामध्ये पहिला गर्भधान संस्कार आहे, दुसरा पुंसवन संस्कार आहे, तिसरा सिमोन्नयन संस्कार आहे, चौथा जातकर्म संस्कार आहेत. आणि म्हणून महाभारताचे उदाहरण आहेत. अर्जुनाने ज्यावेळेला सुभद्रेला
चक्रव्यूहामध्ये कसा प्रवेश करायचा हे शिकवलं तेव्हा सुभद्रा आणि गर्भावस्थेमध्ये होती. सुभद्रेने ते ऐकलं, परंतु सुभद्रेला झोप लागल्यामुळे पुढचं सुभद्रा ऐकू शकले नाही आणि मग गर्भस्थ असणारा तो सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये प्रवेश करू शकला, चक्रव्यूहाच्या बाहेर पडू शकला नाही. कारण फक्त प्रवेश कसं करावं हेच त्याने गर्भावस्थेत ऐकलेलं होतं. बघा, मातेचं जीवन पुत्राच्या पुढच्या जीवनाकरता किती महत्वाचं असतं. किती उदाहरणं सांगता येतील. रामायणामध्ये काही लोक शंका उत्पन्न करतात. एक म्हणला, महाराज राम जर राजा होते, सर्वांचं रक्षण करणं, आपण राम राज्य प्राप्त व्हावं म्हणून आपण इच्छा करतो, मग एका धोब्याच्या सांगण्यावरून रामाने सीतेला वनवासात का पाठवलं? हा सीतेवर झालेला अन्याय नव्हे काय? कुणीतरी दोन्ही आक्षेप घेतोय, कोणाच्या आक्षेपावरून स्वतःच्या पत्नीला आपण वनवासात पाठवून द्यायचं का? हे रामासारख्याला आपण ईश्वर मानतो त्यांना का कळू नये? अशा प्रकारे संशय व्यक्त करतात, परंतु याचा मूळ उद्देश तो नाहीये. जसं मी उदाहरण सांगितलं, हिरण्यकश्यप तपस्येला गेला असताना हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू नारदांच्या आश्रमामध्ये राहिली. नारदांच्या आश्रमामध्ये नारदाने तत्वज्ञानाचा उपदेश कयाधूला केला. त्यामुळे प्रल्हाद जन्मताच नारायण नारायण म्हणू लागला. हे संस्कार आहेत आणि असेच आपल्या पुत्रांना संस्कार मिळावे याकरिता रामप्रभूंनी सीतेला वनवासात पाठवलं असा अर्थ नाहीये. वाल्मिक ऋषींच्या आश्रमात पाठवलं. भ्रम निर्माण केला जातो. आपण गर्भावस्थेमध्ये स्त्री सात्विक वातावरणामध्ये राहिली पाहिजे, म्हणजे पुढच्या आणि होणाऱ्या पिढीवर त्याचे संस्कार होतात आणि ते संस्कार लवकुशांवर होण्याकरिता रामप्रभूंनी सीतेला, ते तर एक निमित्त आहेत, दोघेच एक निमित्त आहेत. ईश्वर एका कार्यामध्ये अनेक कार्य करीत असतात. दोन कार्य रामप्रभूंनी त्या ठिकाणी साधले. एक कार्य हे साधलं की लवकुश यांच्यावर वाल्मिक ऋषींचे संस्कार व्हावे, हे एक महत्वाचं मुख्य प्रयोजन हे होतं. आणि एवढं करता करता धोब्याचं तोंडही बंद करायचं होतं. दोन्ही कार्य रामप्रभूंना साधायचे होते. म्हणून सीतेला वनवासाच्या निमित्ताने वाल्मिक ऋषींच्या आश्रमापर्यंत पोहोच केलं. धोब्याचं ऐकून पाठवलं हे मुळीच सत्य नाही. आणि म्हणून निरर्थक आणि विकृत दृष्टीने जेव्हा काही लोक रामायणाकडे पाहतात, त्यांना रामातही दोष दिसायला लागतो, ईश्वरामध्ये दोष दिसायला लागतो. हा दोष आपल्या दृष्टीचा असतो, बुद्धीचा असतो. विठाला बल, बुद्धिमत्ता, विद्वत्ता या सर्व गोष्टी लवकुश कुठे शिकले तर वाल्मिक ऋषींच्या आश्रमामध्ये शिकले. हा मुख्य उद्देश प्रभू रामचंद्राचा होता. बघा, पुत्राला घडवण्याच्या एक पद्धती आहेत आणि अशाच प्रकारे जिजाऊ मातेने छत्रपती शिवरायांना घडवलं. एक प्रसंग मी सांगेल तुमच्या लक्षात येण्याकरता. शिवाजी महाराज लहान असताना जी दासी होती, जी शिवाजी महाराजांचा सांभाळ करायची, जिजाऊ माता काही कुठेतरी कामात होत्या आणि त्या दासीने काय केलं, बाल शिवाजीला आपलं स्वतःच दूध पाजलं. काम करून जिजाऊ माता जेव्हा आले, मुलाची भूक आईला कळत असते. याला भूक का नाही लागली? एक शंका आली. शंकाला दासीला विचारलं, याला काही भूक का नाही लागली, तू काही खाऊ घातलं का? त्या दासीने सांगितलं, हो, मी माझा दूध पाजला होता. जिजाऊ मातेला राग आला. जिजाऊ मातेने नरड्यात बोट घालून ते ओकायला सांगितलं. कारण आहे, दासीचं दूध जर पिल्यानंतर ते संस्कार लागले तर शिवाजीला आपला राजा बनवायचा आहे, याला दास बनवायचं नाहीये. संस्कार देताना किती सूक्ष्म विचार करावे लागतात आणि प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म विचार जिजाऊ मातेने केलेला आहे. विठाला
भरोसे जागता धन्य माता पिता तयाची तुकोबार आहे त्या मातेला धन्यवाद देतात, त्या पितांना धन्यवाद देतात. कोण? स्वतःच्या हिताच्या ठिकाणी जागृत राहण्याची बुद्धी ज्यांना निर्माण व्हावी त्याकरता प्रयत्नशील असणारे माता पिता. धन्य माता पिता तयाचे. आणि असे सत्पुत्र ज्या कुळात जन्माला येतात महाराज सांगतात भगवंताला त्याचा आनंद होतो. द्वितीय चरणामध्ये कुणी चांगल्या पुत्र होती जे सात्विक